श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद दासबोध दशक 6वा समास 3 मायोद्भव निरूपण। श्रीराम निर्गुण आत्मा तो निर्मळ जैसे आकाश अंतराळ घनदाट निर्मळ निच्छळ सदोदित। जे खंडलेची नाही अखंड जे उदंडाहुनी उदंड जे गगनाहुनी वाढ आणि सूक्ष्म जे दिसे नाना भासेना जे उपजे नाना सेना जे ये नाना जायना परब्रह्म ते जे सळे नाना ढळेना जे तुटे नाना फुटेना जे रचे नाना खचेना परब्रह्म ते जे सन्मुखची सर्व काळ जे निकळंक आणि निखळ सर्वांतराकाश पाताळ व्यापुरी असे। अविनाश ते ब्रह्म निर्गुण नासे ते माया सगुण सगुण आणि निर्गुण कालवले। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या चरणकमलांना वंदन करून आज ह्या संतसंगाला उपस्थित माझ्या सर्व गुरुबंधू आणि गुरुभगिनी यांना माझा श्री गुरुदेव। मागच्या संतसंगामध्ये आपण ब्रह्मपावन याविषयी श्रवण केलं होतं। आज दशक 6 समास 3 मायोद्भव या विषयावर समर्थांनी निरूपण केलं आहे। मायोद्भव म्हणजे काय तर मायेची निर्मिती। ही माया कशी निर्माण झाली हे या समासामध्ये वर्णन केलं आहे। समर्थ काय म्हणतायत तर परब्रह्म हे कसं आहे, निरावयव आहे, अव्यक्त आहे, निसंग आहे, निर्लेप आहे, ते तुटत नाही, फुटत नाही, चळत नाही, ते शाश्वत असं हे परब्रह्म। ह्या परब्रह्माला एकोहम या संकल्पनेतून जे स्फुरण जी जागृती निर्माण झाली आणि ह्या जागृतीतून ह्या स्फुरणातून 2 अंगांनी जन्म घेतला। तर पहिलं अंग ज्ञानमय अंग। ह्या ज्ञानमय अंगाला जे जडत्व निर्माण झालं तोच गणपती, तोच शिव आणि तोच मूळ पुरुष। दुसरं अंग म्हणजे शक्तिगर्भ अंग म्हणजेच काय तर तीच मूळ माया। आणि ह्या मूळ मायेने 5 तत्वे आणि 3 गुण निर्माण केले। तर 5 तत्वे कोणती? आकाश, पृथ्वी, वायू, अग्नी आणि पाणी। आणि 3 गुण रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण हे 3 गुण निर्माण केले। आणि म्हणूनच ह्या मायेला गुणक्षोभिनी किंवा अष्टधा प्रकृती असे सुद्धा म्हटले जातं। आणि ह्या 5 तत्व आणि 3 गुणांनी मिळून ही सृष्टी निर्माण झाली आहे। तात्पर्य काय तर ह्या मायेतूनच ही सृष्टी निर्माण झाली। आणि कुठे ती आपल्याला वेलीच्या रूपाने, कुठे नदीच्या रूपाने, कुठे वनस्पतीच्या रूपाने, कुठे प्राण्यांच्या रूपाने, डोंगराच्या रूपाने ते आपल्याला दिसते। आणि ही माया अशी ही गतिमान अशाश्वत माया, अविनाशी माया की जिचा नाश पावतो, जी मिथ्या आहे, दिसते पण असत नाही, अशी ही माया ह्या चराचरामध्ये, ह्या सृष्टीमध्ये ओतप्रोत भरली आहे। आणि म्हणूनच आपण ह्या मायेपासून दूर राहू शकत नाही।
का दूर राहू शकत नाही? कारण आपला हा जो जीव आहे, हा मानवी जन्म आहे, हा कशाने तयार झाला आहे? तर अष्टधा प्रकृतीने तयार झाला आहे. आणि म्हणूनच आपण काय केलं आहे, ह्या मायेने आपल्या जीवनामध्ये उडी टाकली आहे आणि ही माया आपल्याला सगळ्यांना ग्रासून टाकते. भागवतामध्ये ह्या मायेला नर्तकी म्हटलं आहे. ही नाचवते आपल्याला आणि एवढं आपल्याला आपल्या पाशात ओढते की आपल्याला कळत नाही, हा संसार माझा, ही मुलं माझी, घर माझा, संसार माझा, पैसा माझा, सगळं माझं माझं. आणि मायेचं ओझं ह्या मायेमुळे आपण करतो. आणि म्हणूनच ह्या मायेमुळे आपण काय केलं आहे, संसाराला बांधून घेतलं आहे. आणि ह्या मायेमुळे जी व्यवहाराची कर्म आपण करतो, ही कर्म करताना कळत नाही आपल्या हातून पुण्य घडतं आहे की पाप घडतं आहे. आणि संपूर्ण भ्रम आपण करून ठेवला आहे. माऊलींनी ह्याविषयी सुंदर अभंग, ह्या मायेचं वर्णन करणारा सुंदर अभंग भजनमाला या पुस्तकात लिहिला आहे. आपण तो येथे पाहूया. पाप आणि पुण्य सारा होय भ्रम, पाप आणि पुण्य सारा होय भ्रम, जग शून्यमय देवा जग शून्यमय, जग शून्यमय देवा जग शून्यमय. पाप आणि पुण्य सारा होय भ्रम, पाप आणि पुण्य सारा होय भ्रम, जग शून्यमय जग शून्यमय, जग शून्यमय जग शून्यमय. वासनादि विकार जडता शरीरा, वासनादि विकार जडता शरीरा, वासनादि विकार जडता शरीरा, वासनादि विकार जडता शरीरा. ही मनाधी घे तू ध्याना, ही मनाधी घे तू ध्याना, जग शून्यमय देवा जग शून्यमय, जग शून्यमय देवा जग शून्यमय, जग शून्यमय देवा जग शून्यमय. पाप आणि पुण्य सारा होय भ्रम, पाप आणि पुण्य सारा होय भ्रम, जग शून्यमय देवा जग शून्यमय, जग शून्यमय देवा जग शून्यमय, जग शून्यमय देवा जग शून्यमय. माया हिल बाण ग्रासले इंद्रिया, माया हिल बाण ग्रासले इंद्रिया, माया हिल बाड ग्रासले इंद्रिया, माया हिल बाड ग्रासले इंद्रिया. तेणी सारे यंत्र गेले वाया, तेणी सारे यंत्र गेले वाया, जग शून्यमय देवा जग शून्यमय, जग शून्यमय देवा जग शून्यमय, जग शून्यमय देवा जग शून्यमय. पाप आणि पुण्य सारा होय भ्रम, पाप आणि पुण्य सारा होय भ्रम, जग शून्यमय देवा जग शून्यमय,
जगशून्यमय देवा जगशून्यमय जगशून्यमय देवा जगशून्यमय ब्रह्मवसे आत जेणे शरीर झाले सार्थक 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 परिताठाभिमान आम्हा निरर्थक परिताठाभिमान आम्हा निरर्थक जगशून्यमय देवा जगशून्यमय जगशून्यमय देवा जगशून्यमय जगशून्यमय देवा जगशून्यमय पाप आणि पुण्य सारा होय भ्रम पाप आणि पुण्य सारा होय भ्रम जगशून्यमय देवा जगशून्यमय जगशून्यमय देवा जगशून्यमय जगशून्यमय देवा जगशून्यमय नरेंद्र म्हणे ब्रह्मा मी सर्व आहे नरेंद्र म्हणे ब्रह्मा मी सर्व आहे नरेंद्र म्हणे ब्रह्म मी सर्व आहे नरेंद्र म्हणे ब्रह्म मी सर्व आहे परी झाला भ्रम तेणे ओळख नोही परी झाला भ्रम तेणे ओळख नोही जगशून्यमय देवा जगशून्यमय जगशून्यमय देवा जगशून्यमय जगशून्यमय देवा जगशून्यमय पाप आणि पुण्य सारा होय भ्रम पाप आणि पुण्य सारा होय भ्रम जगशून्यमय देवा जगशून्यमय जगशून्यमय देवा जगशून्यमय जगशून्यमय देवा जगशून्यमय तात्पर्य ह्या अशी ही लबाड माया आहे आणि ह्या लबाड मायेने आपल्या ह्या शरीररूपी पूर्ण यंत्राला इंद्रियांना ग्रासून टाकले आपल्या हृदयामध्ये परब्रह्म वास करते म्हणून ह्या जन्माला सार्थक आहे परंतु ह्या मायेमुळे आपण काय केलं आहे विसरलो आहे स्वतःचं स्वस्वरूप शोधत नाही आहे आणि ह्या मायेच्याच पाशात आपण अडकलो आहे आणि म्हणून सगळे श्रुती वेद काय सांगतात संत ग्रंथबोध काय करतात तर आपण आत्मज्ञानी संत पुरुषांना शरण गेलं पाहिजे कारण राजहंस पक्षी सगळ्यांना माहिती आहे राजहंस पक्षाच्या पुढ्यात जर पाणी मिळून दुधामध्ये पाणी मिसळून आपण ठेवलं तर तो काय करतो दूध तेवढं पितो आणि पाणी तसं शिल्लक ठेवतो त्याचप्रमाणे हे आत्मज्ञानी सत्पुरुष जे असतात ते काय करतात ह्या चराचरामध्ये ईश्वर आणि माया यांची जी सरमिसळ झाली आहे ह्या सरमिसळीतून फक्त ईश्वर तत्व तेवढं ग्रहण करतात आणि माया टाकून देतात ते कधीही मायेला चिटकत नाहीत आणि हे सत्पुरुष स्थितप्रज्ञ असतात दुःखामध्ये होरपळूनही जात नाहीत आणि सुखामध्ये उरुणसुद्धा जात नाहीत म्हणून आपण संतांना शरण गेलं पाहिजे येथे एक दृष्टांत आपण पाहूया की अक्कलकोट स्वामी समर्थ यांना एक भक्त एक गादी आणून देतो आणि ते गादीवर झोपलेले असतात आणि दर्शनासाठी एक दुसरा भक्त तिकडे येतो तेव्हा त्याच्या मनात शंका येते की स्वामींना कशाला हवी आहे गादी
आणि स्वामींना ते कळतं आणि स्वामी त्याला म्हणतात की चल आज मला बाहेर जायचं आहे, तू माझ्याबरोबर चल. त्यालाही आनंद होतो की स्वामींनी माझी निवड केली, बाहेर मला बरोबर घेऊन चाललेत. आणि मग बाहेर जातात, चालत 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 संध्याकाळ होते, एका जंगलामध्ये जाऊन पोचतात. आणि स्वामी म्हणतात की नाही, मला परत नाही जायचं, आपण आज संध्याकाळी रात्र इथेच काढूया. एक जांभा दगड असतो मोठा खडबडीत, त्या दगडावर स्वामी झोपतात आणि त्यालाही सांगतात जागा आहे तूही झोप. आणि तोही म्हणजे स्वामी पडल्या पडल्या झोपतात, परंतु हा गादीवर झोपणारा मनुष्य त्याला काही केल्या तिथे झोप लागेना. आणि त्याच्या मनात शंका येते की मला जो संशय आला होता त्यामुळेच की काय स्वामींनी मला इथे आज बोलवलं आणि मला दाखवून दिलं की तात्पर्य काय ह्या दृष्टांताचा, की संतांना गाद्या द्या अगर खडबडीत दगड द्या, त्यांना काही फरक पडत नाही. फक्त आपण मायेत अडकलेलो असतो, ते मायेत कधीही अडकत नाहीत. ज्याप्रमाणे स्वप्न पाहता पाहता जाग येते आणि स्वप्नाचा अंत होतो, तशीच ही माया गाफील लोकांना आपल्या पाशात ओढते. भगवान श्रीकृष्ण या मायेला छायेची उपमा देतात. पहा ना, आपण दिव्यासमोर जर तोंड करून उभं राहिलो तर आपली छाया आपल्या मागे असते, परंतु त्या दिव्याकडे जर आपण पाठ केली तर तीच छाया आपल्या समोर असते. तसंच आहे, आपण संतांच्या सहवासात गेलं पाहिजे, त्यांच्या तत्वानुसार त्यांच्या बोधानुसार आपण वागलं पाहिजे. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माऊलींनी अवघ्या 15 दिवसात श्री लीलामृत हा ग्रंथ आपल्यासाठी लिहिला आहे. त्या प्रत्येक अध्यायामध्ये स्वामीजींनी लिहिलं आहे की कसं वागावं, आपलं जीवन कसं आपण जगलं पाहिजे, आपण वासनापासून विकारांपासून कसं बाजूला राहिलं पाहिजे, आपल्या मुलांनी कसं वागलं पाहिजे, आपल्या मुलांवर आपण कसे संस्कार केलं पाहिजे. आपण हे सगळं त्या लीलामृतातून वाचलं पाहिजे. आपण दररोज एक अध्याय वाचला पाहिजे, आपल्या मुलांकडूनही तो वाचून घेतला पाहिजे, दररोज संतसंगाला आला पाहिजे, वाऱ्या केल्या पाहिजेत, मुलांकडून पण तो लीलामृत ग्रंथ श्री लीलामृत ग्रंथ आपण वाचून घेतला पाहिजे. तेव्हा आपण ह्या मायेपासून बाजूला होऊ. आज बघा, आज संतसंग आहे, रविवार आहे, नाहीतर पहिल्यांदा रविवार, आठवड्याची सुट्टी, झोप घ्यायचो आपण, वेगवेगळे प्रकारचे मेन्यू, ब्रेकफास्ट म्हणजे नाश्त्याचे मेनू आपण तयार करायचो. पण आता नाही, मला माझ्या सद्गुरू माऊलींना भेटायचं आहे, त्यांच्या आधी जाऊन मला पोचायचं आहे, म्हणून झोपेचा सुद्धा मोह आपण आवरला, खाण्याचा सुद्धा मोह आपण आवरलं की नाही. म्हणजेच काय, ह्या मायेपासून आपण लांब झालो आहे. आज अनेक समस्यांनी ग्रस्त होऊन ह्या मायेमध्ये अडकल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या घेऊन आपण माऊलींकडे येतो. आणि माऊली आपल्याला काय करतात, त्याच्यावर बोधामृत वाणीने माऊली आपल्याला सांगत असतात आणि त्या समस्येतून आपलं निवारण करत असतात बोधामृताने मार्गदर्शन करून. आणि आज आपल्यासारखे बऱ्याच जणांनी त्याचा अनुभव घेतला आहे. आज आपण सर्व सुखी आहोत की नाही. आणि म्हणूनच आपण अशा संत ज्ञानी आत्मज्ञानी सत्पुरुषांच्या आत्मदर्शनाखाली म्हणजे मार्गदर्शनाखाली यायचं आहे, संतसंगाला यायचं आहे, त्यांची संगत त्यांचा सहवास आपण धरला पाहिजे. तरच ह्या मायेपासून आपण बाजूला होऊ. कारण ह्या जगामध्ये सगळीकडे ब्रह्मच ब्रह्म व्यापून उरलं आहे, ते आपल्याला हे संत पुरुषच दाखवून देणार आहेत. आणि म्हणूनच आपण ह्या मायेपासून जर बाजूला व्हायचं असेल तर संतांच्या सहवासात आलं पाहिजे. कारण मांजर बघा, आपल्या दातांनी पिलाला जेव्हा उचलते तेव्हा ते दात तिला लागत नाहीत, पण ज्या वेळेस त्याच दाताने ती हुंदीर पकडते तेव्हा मात्र तो मरतो. हो ना. मग तसंच आहे, जर आपण संतांच्या सहवासात परमेश्वराचा जो प्रपंच सोडायचा नाही आहे, पण प्रपंच करता करता जर आपण संतांच्या सहवासात राहू, त्यांच्या बोधाप्रमाणे वागू, त्यांच्या वचनावर विश्वास ठेवू आणि आपण त्याप्रमाणे वागण्याचा जर प्रयत्न करू तर नक्कीच ह्या मायेपासून आपले सद्गुरू आपल्याला बाजूला करत असतात आणि आपल्या जन्माचं सार्थक आपले सद्गुरू करत असतात. आणि म्हणूनच आपण इतरांनाही, आपण तर आलंच पाहिजे, पण आपण इतरांना सुद्धा ह्या संतसंगाला आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारे आपण जर संतांच्या सहवासात आलो तरच ह्या मायेपासून आपण अलिप्त राहू. तर अशी ही लबाड माया. आता आपण ताईंकडून माया उद्बोधन, माया प्रबोधन ऐकत आहात. समर्थ रामदास स्वामींनी या समासामध्ये मायेबद्दल विवेचन करण्याचा उद्देश काय, या गोष्टीचा थोडा आपण विचार करणं गरजेचं आहे. त्यांनी सांगितलं की या मायेतून बाहेर पडण्यासाठी गुरूंची आवश्यकता आहे. कारण राजहंस जसा दूध आणि पाणी वेगवेगळं करतो, कारण तो राजहंस आहे, तसा सद्गुरू माया आणि ब्रह्म हे दोन वेगळ्या दृष्टीनं पाहतो. आणि त्यामुळे
ब्रह्म काय आहे आणि माया काय आहे, मायेची व्याप्ती काय आहे, माया काय करू शकते, माया कशी दुर्दशा माणसाची करते, हे गुरूंना पूर्ण ठाऊक असतं. मग त्या मायेवर जर विजय मिळवायचा असेल तर काय केलं पाहिजे, यासाठी मी आपल्याला एक दृष्टांत देईन. बरेच जण मायेच्या पाठीमागे लागलेले असतात. माया म्हटलं की तिथे स्वार्थ येतो, तिथे धन संपत्ती ऐश्वर सत्ता अशा गोष्टींची माणसाच्या मनामध्ये अपेक्षा वाढू लागते. असंच एकदा भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा एक तात्विक वादविवाद होतो, तुझे भक्त श्रेष्ठ की माझे भक्त श्रेष्ठ. आणि ते शोधण्यासाठी भगवान विष्णू खाली पृथ्वी तलावर येतात, एका माणसाकडे राहतात आणि त्याला सांगतात, ब्राह्मणाच्या वेशामध्ये राहतात, सांगतात मला कीर्तन करायचं आहे, त्यामुळे तू गावामध्ये सगळ्यांना दौंडी पिटव. गावामध्ये दौंडी पिटवलं. दृष्टांत फार मोठा, आपल्याकडे वेळ कमी आहे आणि म्हणून आपला संक्षिप्त तो घ्यावा लागेल. कीर्तन विष्णूचं म्हणजे त्या ब्राह्मणरूपी विष्णूचं कीर्तन सुरू होतं. गावातले सगळे लोक त्या कीर्तनाला येतात, झाडून कीर्तनाला येऊ लागले. आता देव भक्तीचा भुकेलेला आहे ना, तो तिथेच रमतो, लक्ष्मी मातेला विसरतो. म्हणून लक्ष्मी माता काही दिवस जाऊनसुद्धा भगवान विष्णू परत येत नाहीत, म्हणून त्यांना शोधत येते आणि ती आपला चमत्कार दाखवतेच. ते चमत्काराला भुलून काही लोक कीर्तन सोडतात आणि लक्ष्मी माता येते, पाणी मागते, मध्ये पाणी दिल्यानंतर ती भांडी सगळी सोन्याची होतात. अशी सगळीकडे चर्चा सुरू झाल्यामुळे जवळजवळ सगळ्याच बायका आपल्या घरी आता कोणतरी येईल ती बाई आणि पाणी मागेल यासाठी कीर्तनला दररोज जायचं बंद करतात. 4-5 दिवस झालं महिलांचा पत्ताच नाही. ज्या महिला झाडून यायच्या कीर्तनाला त्या महिला यायच्या बंद झाल्या. शेवटी लक्ष्मी मातेला वाटलं की आपण करतोय बरोबर नाही आहे आणि म्हणून त्यांनी तो सगळा चमत्कार बंद केला आणि भगवान विष्णू जेथे कीर्तनाला सुरुवात करायची तिथे जाऊन अदृश्य रूपामध्ये राहू लागलं. 4-5 दिवस महिलांनी पाहिलं की अरे आता ती बाई येत नाही. शेवटी कीर्तन आपलं चांगलं होतं ते गेलेलं बरं, म्हणून मग इकडून त्या परत कीर्तनाला येऊ लागतात. कीर्तनात बायका येऊ लागल्याबरोबर लक्ष्मी माता पांढरी साडी नेसून तिथे प्रकट होतात. त्यात ते जिला ते सोन्याचं भांडं झालं होतं ज्या म्हातारीचं ज्या आजीचं ती दाखवते, ती बघा ती बाई आहे समोरनं, तीच ती. बायकांमध्ये कुजबूज सुरू होते. सगळ्या बायका आपसामध्ये बोलू लागतात, हीच पांढरी साडी नेसलेली जी बाई आहे ती येते आणि काय करते, सोन्याची भांडी करते. कुणाचंच कीर्तनामध्ये लक्ष लागे ना, कीर्तनात व्यत्यय येऊ लागला. म्हणून शेवटी लक्ष्मी माता उभी राहते आणि मग सांगते, लोक ऐका, माझंच नाव लक्ष्मी आहे. हा जो प्रकार मी जो केला तो वेगळ्या उद्देशासाठी केलेला आहे, परंतु लक्षात ठेवा माझ्या नादी लागू नका. तुम्हाला मी जर हवी असेल तर भगवंताला आळवा. जिथे भगवंत आहे तिथे मी राहतो. तशी आणि भगवंत असेल तर मला कंट्रोलही करतो. सांगायचं तात्पर्य की आपण माया सोडा असं मला सांगायचं नाही आहे, की समर्थ रामदास स्वामींना पण सांगायचं नाही तुम्ही माया सोडली पाहिजेत. माया सोडली तर तुम्हाला प्रपंच करता येणार नाही. म्हणून त्या मायेमध्ये वाहत जाण्यापेक्षा भगवंताचा संग धरा. भगवंताला काय आवडतं, भजन पूजन कीर्तन आवडतं, ते त्याला द्या. आणि ते देत असताना भगवंत आपल्याला आपलासा जर तुम्ही करून घेतलात, तो ब्रह्म आपलास जर तुम्ही करून घेतलात, तर मला वाटतं ही माया जी आहे हिला घाबरण्याची काही गरज नाही. कारण त्याचं ज्यावेळी अधिष्ठान तिथे प्रकट होतं तेव्हा तो मायेला आपोआपच कंट्रोलमध्ये आणतो. तो कसा आहे, निर्गुण आहे. माया ही सदृश्य आहे, तो दिसत नाही, अव्यक्त आहे आणि तो सगळे चालवतो. जसं आपलं हे शरीर आहे, हे शरीर चालताना दिसतं पण चालवणारी शक्ती कधी आपल्याला दिसत नाही, पण ती आहे म्हणून सगळं शरीर आहे. तसं जोपर्यंत ब्रह्म आहे तोपर्यंत हे सर्व आहे. म्हणून हा जाणून बुजून विषय दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामींनी घेतलेला आहे की माया नीट समजून घ्या. या मायेच्या नादी जे जे लागले ते सगळे वाया गेलेत. आणि म्हणून माझ्या मगाच्या अभंगामध्ये हेच सांगितलं आहे,
पाप आणि पुण्य सारा होय ब्रह्म, जगशून्यमय जगशून्यमय. तेव्हा या मायेतून आपल्याला जर बाहेर यायचं असेल तर ब्रह्माला समजलं पाहिजे. आणि ब्रह्म समजत नाही का त्याचं कार्यच फार वेगळ्या प्रकारचं आहे. आपण अभंगातून बघूया आणि जर वेळ मिळाला तर पुढे त्याच्यावर विश्लेषण करूया. शोधिसी मानवा रावळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. शोधिसी मानवा रावळी मंदिरी, मानवा राहुळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. शोधिसी मानवा राहुळी मंदिरी. मेघ हे दाटती गोठुनी अंबरी, मेघ हे दाटती कोठुनी अंबरी. सूर येती कसे वाजते बासरी. सूर हे कसे वाजते बासुरी. रोम रोमी फुले तीर्थ हे भुवरी. दूर इंद्रायणी दूरती पंढरी. शोधिसी मानवा रावळी मंदिरी. मानवा राहुळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. शोधिसी मानवा राहुळी मंदिरी. गंध का हसतो पाकळी सारुनी. गंधका हसतो पाकळे सारुनी. वाहते निर्झरी प्रेम संजीवनी. वाहते निर्जळी प्रेम संजीवनी. भोवताली तुला साध घाली कुणी. खूण घे जाणुनी रूप हे ईश्वरी. शोधिसी मानवा रावळी मंदिरी. शोधिसी मानवा राहुळी मंदिरी. भेटतो देव हा आपुल्या अंतरी. शोधिसी मानवा राहुळी भेटतो देवका पूजनी अर्चनी. भेटतो देवका पूजनी अर्चनी. पुण्य का लाभते दान धर्मातुनी. पुण्यका लाभते दान धर्मातुनी. शोध रे दिव्यता आपुल्या जीवनी. आंधळा खेळ हा खेळसी कुठवरी. शोधिसी मानवा राहुळी मंदिरी. भेटतो देवका आपुला अंतरी. शोधिसी मानवा राहुळी मंदिरी. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज
सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय, संत शिरोमणी गजानन महाराज की जय, आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय, सिया वल्लभ रामचंद्र की जय।